नागपूर येथील शासकीय महाविद्यालय व रुग्णालयात ज्या पद्धतीनं मागच्या 20 वर्षापासून केंद्र शासन राज्य शासन यांचा निधी येतो, फार मोठ्या प्रमाणात निधी येतो आणि या निधीनुसार जे कामाचं प्रयोजन असतं ते PWD विभाग किंवा कोणताही विभाग करत असेल तर इतका निधी येऊनसुद्धा या रुग्णालयाची स्थिती जशीची तशी आहे। यामध्ये येणारे इक्विपमेंट नसतील ते बरोबर आहे की नाही, यासाठी मला वाटते की केंद्र आणि राज्याचा इतका निधी वापरल्यानंतर हे रुग्णालय जर सुसज्ज नसेल होत तर हा निधी जातो कुठं, याचा विल्हेवाट कसा होतो, ज्या कामासाठी निधी येतो ते काम पूर्ण होते काय, मग त्याची कालमर्यादा किती असते, यासाठी शासनाने पाऊल उचलून जर एक चौकशी समिती बसवली की केंद्राने आतापर्यंत जितके पैसे दिलेले आहे राज्याच्या खात्यातून आलेले आहे आणि किती कामं झाले किती नाही झाले याचं ऑडिट जर शासन करेल तर मला वाटतं याच्यात दूध का दूध और पाणी का पाणी होईल। आणि ज्या पद्धतीनं आपण पैसा देऊनसुद्धा तिथे सोयी नाही मिळत आणि त्यासाठी सर्वच आमदार लोक प्रश्न टाकत असतात तिथल्या परिस्थितीनुसार। तर माझा प्रश्न आहे की शासनाने याची मागच्या 10 वर्षातल्या कमीत कमी तरी आपण जे निधी दिले केंद्र आणि राज्याचे याची चौकशी समिती नेमणार का, हा माझा प्रश्न आहे। अध्यक्ष महोदय, सन्मान्य सदस्यांनी स्पेसिफिक जर तक्रार दिली तर निश्चित चौकशी केली जाईल, कारण गेल्या 10 वर्षामध्ये अशा कुठल्याही कामाबद्दल कुठली तक्रारच प्राप्त झालेली नाही। तुम्ही जर देत असाल तक्रार तर त्याची निश्चित चौकशी करू। थांबा, असं कसं बोलता? ही तक्रार त्याची रिसिव्ड कॉपी आहे आपल्या कार्यालयाची। सन्माननीय अध्यक्ष महोदय, सन्माननीय सदस्यांच्या ज्या तक्रारी असतील त्याची चौकशी केली जाईल। चला पुढचा प्रश्न घेऊ।